ये जो आरोप लगा रहे हैं क्योंकि ये बहुत बड़ा है, क्या सबूत है आपके पास? स्क्रुटिनीच्या वेळेला अपात्र ठरवणं किंवा ते बाद करणं गरजेचं होतं. पण माझा इथे आरोप आहे 137 कॅन्डिडेट तो त्यांना अपात्र ठरवलेले माहिती. जो अब अधिकृत भी हो चुके हैं. खरं तर लोकशाहीचा हा गा घोटण्याचे प्रकार म्हटलं आहे. जाणीवपूर्वक जर निवडणूक निर्णय अधिकारी जर हे करत असतात हे खरंच क्योंकि आपकी ये जो लड़ाई है ना, ये पूरे सिस्टम से लड़ रहे हैं आप. तुमच्याकडे 23 ते 30 तारखेपर्यंत जेवढे अर्ज आले संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर झळकवणं हे अपेक्षित होतं. पण निवडणूक आयोगाने आपलं काम योग्य वेळेवर केलेलं नाही म्हणून आज ही दुरावस्था आलेली आहे. ते जाणीवपूर्वक केलं जात आहे आणि माझा तर आरोप आहे की मोठ्या महाशक्तीला निवडणूक आयोग खरं तर यांच्या दावणीला मानला गेला की काय. नमस्कार दर्शकों, मैं हूं आदित्य सिंह, मेरे साथ आप सभी देख रहे हैं नेशन नाउ 9. वसई विरार महानगर पालिका का चुनाव नजदीक है, एकदम मुहाने पर आ चुका है. ऐसे में बड़े खुलासे के साथ में हमारे साथ अधिवक्ता उपस्थित हैं, जिनका साफ तौर पर आरोप है कि चुनाव आयोग निष्पक्ष भूमिका के साथ में जो कार्रवाई करनी चाहिए वो नहीं कर रहा है. ऐसा ये क्यों कह रहे हैं? मेरे हाथ में इस समय एक लिस्ट है. ये सूची जो है ये आप देखेंगे, ये जो कैंडिडेट्स के नाम है तकरीबन 63 कैंडिडेट्स हैं जो महायुति के कैंडिडेट हैं, जो सीधी तौर पर अपात्र घोषित किए जा सकते हैं. लेकिन यहाँ पर जो चुनाव आयोग है उसने निष्पक्षता नहीं दिखाई. इसी के साथ साथ कांग्रेस और यूबीटी शिवसेना के भी कई ऐसे कैंडिडेट हैं जो अपात्र घोषित किए जा सकते हैं लेकिन नहीं किए गए. क्या कुछ खुलासा करेंगे, क्या कुछ विषय है, ये कैसे इतना बड़ा आरोप कर रहे हैं चुनाव आयोग पर, इस पर बात करने के लिए हमारे साथ जो एडवोकेट है इनसे बात करेंगे. इससे भी विशेष आपको ये बता दूं कि ये किसी पार्टी से नहीं है, ये खुद भी चुनाव लड़ रहे थे लेकिन फिलहाल किसी कारणवश इन्होंने अपना जो नॉमिनेशन फॉर्म है वो पीछे ले लिया. सबसे पहले नमस्कार सर. मॅडम नमस्कार. क्या नाम है आपका? माझं नाव ॲडव्होकेट प्रवीण बेबी रघुनाथ पाटील. क्या आरोप लगा रहे हैं आप? ये जो आरोप लगा रहे हैं क्योंकि ये बहुत बड़ा है, क्या सबूत है आपके पास में? पण माझ्याकडे निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे वेळोवेळी जी नामनिर्देशन पत्र जी सादर केली ती त्यांनी जी वेबसाईटवर अपलोड केली त्याच्या प्रती माझ्याकडे आहेत आणि त्या प्रतींना घेऊनच मी तुमच्या समोर जे पुरावे आहेत ते पुरावे सादर करून मी तुमच्या समोर आरोप करतोय. प्रतिज्ञापत्र सादर करताना प्रतिज्ञापत्राचा एक अविभाज्य अंग असतं ज्याला आपण डिक्लेरेशन असं म्हणतो, ज्याला आपण पडताळणी असं म्हणतोय. आणि ते डिक्लेरेशन असं असतं की वरील जो मसुदा किंवा वरील जो मजकूर ऍफिडेव्हिट मध्ये आपण जो लिहिलेला असतो तो माझ्या माहितीप्रमाणे सत्य, अचूक आणि खरा आहे. म्हणजे त्याची पुष्टी किंवा त्याची जी पडताळणी असते किंवा व्हेरिफिकेशन जे असतं ते पडताळणीमध्ये आपण केलेलं असतं. परंतु तिथे जे 137 जे उमेदवार जे आहेत जे आता निवडणूक लढतायत त्यांनी ते तिथे साईन केलेली मिळत नाही. ह्याचा अर्थ काय की त्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे, जे ऍफिडेव्हिट आहे ते इनकम्प्लीट आहे आणि ते इनकम्प्लीट असताना तिकडले जे रिजनल ऑफिसर आरओ ज्याला आपण म्हणतोय किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी ते स्क्रुटिनीच्या वेळेला अपात्र ठरवणं किंवा ते बाद करणं गरजेचं होतं. तिथे कोणी हरकत घेण्याची अजिबात गरज नसते कारण की क्वाझी ज्युडिशियल किंवा आपण अर्धन्यायिक ही जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला एक विशेष अधिकार असतात की कोणत्याही आक्षेपाशिवाय तुम्ही किंवा निवडणूक व्यवस्था तिथे तुमचे अर्ज बाद करू शकताय. पण माझा इथे आरोप आहे की आरओ जे आहेत किंवा विभागीय निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत ते कोणत्या तरी दबावाखाली असतील किंवा भ्रष्ट असतील, त्यामुळेच त्यांनी ह्या 137 उमेदवारांना 137 कॅन्डिडेट तो त्यांना अपात्र ठरवलेले माहिती जो अब अधिकृत भी हो चुके हैं. बिलकुल. सो मॅडम माझं तर म्हणणं असं आहे ना की ही कसं की लोकशाहीची ही खरं तर लोकशाहीचा हा गा घोटण्याचे प्रकार म्हटलं आहेत. लोकशाहीचा खून पाडण्याचे खरं तर हे प्रकार आहेत. खरं तर बघा चूक जर झाली तर एका विभागात होऊ शकते, एका प्रभागात होऊ शकते. इथे तर पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये 29 वॉर्डमध्ये जाणीवपूर्वक जर निवडणूक निर्णय अधिकारी जर हे करत असतील तर हे खरंच लोकशाहीला खरंच धोकादायक म्हटलं आहे. आणि ह्या विरुद्ध आमचा जो लढा आहे मी माझी पत्रव्यवहार प्रत्येक अधिकाऱ्यांना दिलेलं म्हटलं आहे आणि त्या व्यतिरिक्त जर इथून कारवाई काही झाली नाही तर न्यायालयीन लढा लढण्याची माझी पूर्ण तयारी आहे. कितना स्ट्रॉन्ग लग रहा है आपको, क्योंकि आपकी ये जो लड़ाई है ना ये पूरे सिस्टम से लड़ रहे हैं आप. मॅडम बघा कसं असतं की प्रवाहाच्या विरोधात आपल्याला जाताना त्रास होतोय म्हटलं असं आणि इझिली जर तुम्हाला मिळत असेल तर मग त्याच्यात काही गंमत अशी नसते. मी जवळजवळ 20-25 वर्ष संघर्ष करत म्हटलेला आहो. म्हणजे माझ्या बालपणाच्या वयामध्ये जवळजवळ 17 वर्ष मी तुरुंगात म्हटलं होतं. त्याच्यामुळे सिस्टमच्या विरोधात लढण्याचा आम्हाला आधी म्हणतात ना की अनुभव म्हटला आहे. त्याच्यामुळे हे काय माझ्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. आणि खरं पाहिलं तर निवडणूक लढवणं हा काय माझा धंदा म्हटलं मी येत नाही. बरीचशी लोक जी धंद्यासाठी निवडणूक लढवतात आणि हे खरंच आजच्या घडीला किंवा देशाच्या दृष्टीने फारच घातक आणि भयंकर बाब आहे. कितना आसार लग रहा है, कितनी सफलता मिल पाएगी आपको? लड़ने के लिए उतर तो चुके हैं मॅडम बघा कसं असतं की लढताना आपल्याला यश मिळेल म्हणजे कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन आपली गीता म्हणते म्हटलं असं. आणि लढताना म्हणजे मला असं वाटतंय की तुमच्या समोरची जी महाशक्ती आहे प्रचंड आहे. तुम्हाला यश किती मिळेल मला माहिती मिळत नाही, पण कधी जो इतिहास लिहिला जाईल त्याच्यात म्हणतात ना की कधी जर कोणी सांगितलं तर त्या कधी जर वणवा लागला तर तिथे आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव घेतलं जाईल. कुठेतरी प्रयत्न केलेला. मला यश किती मिळेल आणि मला यशाची म्हणजे खात्री असेल नसेल पण तरीही माझा मी प्रयत्न सोडणार नाही. क्या क्या प्रक्रिया होती है चुनाव आयोग की, एक संक्षेप में अगर दर्शकों को आसान शब्दों में समझा पाए तो? बघा वसई विरार महानगरपालिकाची निवडणूक झाली. 23 ते 30 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करणं ही प्रक्रिया होती बरोबर. 31 तारखेला त्याची स्क्रुटिनी म्हणजे आपण ज्याला म्हणतो पडताळणी होती बरोबर. 1 ते 2 तारखेपर्यंत फॉर्म मागे घेणं
होतं आणि 3 तारखेला चिन्ह आली. आता खरं तर निवडणूक आयोगाने तुमच्याकडे 23 ते 30 तारखेपर्यंत जेवढे अर्ज आले तर ते अर्ज तुम्ही दर्शनी भागात फलकावर लावणं, त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर झळकवणं हे अपेक्षित होतं. परंतु निवडणूक आयोगाने 3 तारखेपर्यंत आमचे अर्ज जाईपर्यंत कोणतंही काम केलेलं नव्हतं. आता तुमच्याकडे जर माहितीच मिळेल नाही, आपके पास अगर ये अर्ज ही नहीं आहे तो आप किसके खिलाफ जाएंगे या क्या एलिगेशन आप करेंगे? तर महानगरपालिकेने किंवा निवडणूक आयोगाने ह्या ज्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांच्या ज्या प्रती आहेत त्या नियोजित वेळेमध्ये प्रसिद्ध करणं खरंच गरजेचं होतं. परंतु निवडणूक आयोगाने आपलं काम योग्य वेळेवर केलेलं नाही म्हणून आज ही दुरावस्था आलेली आहे. ये इत्तेफाक हो सकता है? पण बघा इत्तेफाक जो होतोय ना तो एका गोष्टीत होतोय, 29च्या 29 वार्डात नाही होऊ शकत. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे आणि माझा तर आरोप आहे की मोठ्या महाशक्तीला किंवा मोठे जे पक्ष आहेत म्हटलं असं हे निवडणूक आयोग खरं तर यांच्या दावणीला मानला गेलाय की काय, माझा असा तर आरोप आहे. विपक्ष को खत्म करने की साजिश। बिलकुल 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 लोकशाही खरं तर धोक्यामध्ये आहे आणि सगळ्यांना संपवण्याचं षडयंत्र म्हटलं आहे आणि ह्याच्या विरोधात आमचा लढा हा सुरू राहील म्हटलं. आप देखेंगे साफ तौर पर यहाँ पर विपक्ष को खत्म करने की जो बड़ी साजिश की जा रही है, ऐसा इन अधिवक्ता का जो है खुले तौर पर आरोप है। यहाँ पर आप देखेंगे पूरा का पूरा पैनल डिस्क्वालीफाई हो जाएगा अगर जिस तरीके से ये डॉक्यूमेंट्स खंगाले गए हैं, जिस तरीके से ये आरोप किया जा रहा है, इन्होंने ठीक तरीके से अपनी उम्मीदवारी अर्ज को नहीं दाखिल किया है। और सबसे बड़ी बात, निवडणूक आयोग यानी चुनाव आयोग को जो कार्यवाही करनी चाहिए वो तक नहीं की गई है, जिसके चलते ये जो अधिकृत उम्मीदवार बनकर आज गलियों में वोट मांग रहे हैं, असल मायने में ये अधिकृत नहीं, ये अनधिकृत हैं। इसी के साथ साथ ये जो लिस्ट है इसमें कई ऐसे बड़े चेहरे हैं जो बहुत अभ्यासु खुद को बताते हैं, लेकिन इस मायने में उनका अभ्यास फेल नजर आ रहा है साफ तौर पर। अब ऐसे में ये अगर जीत कराते हैं तो ये यहाँ की जनता का, यहाँ के शहर का क्या विकास करेंगे, ये सब कुछ देखना होगा।